गरुडाप्रमाणे उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडलीच पाहिजेत। नमस्कार, मी शुभांगी। आज आपण बनवणार आहोत पालक बटाटा। मी ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पालक बनवते, म्हणजे वाटाणा घालून बनवते, छोले घालून बनवते, फक्त पालक बनवते, बटाटा घालून बनवते, सुकी भाजी पालकची जशी मेथीची भाजी बनवतो तशी पालकची भाजी बनवते। तुम्ही कोणत्या पद्धतीने पालक बनवता मला कमेंट करून नक्की सांगा। आणि एक आवर्जून सांगावं असं वाटतं, जेव्हा मी लाल माठची भाजी अपलोड केला होता व्हिडिओ, तर त्याला ना स्नेहलताईंनी छान कमेंट केली होती। मला कशा पद्धतीने भाजी करायची सांगितल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सो मच। तर मी ज्या ज्या पद्धतीने भाजी बनवते ना त्या पद्धतीने मी अपलोड करते। जर तुमच्याकडे नवीन पद्धतीने करत असतील किंवा माझं काही चुकत असेल तर आठवणीनं कमेंट करून सांगायला विसरू नका, एक बहिणीच्या नात्यानं। पालक स्वच्छ निवडून घेतला। आज मार्केटमध्ये गेले होते, हिरवागार पालक दिसला। बरेच दिवस झालं मुलांना पालक खायला घातला नव्हता, मग म्हटलं आज आणूच आणि करू छान असं। तर इकडे पाणी उकळत ठेवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये, छान भाजी निवडून दोनदा धुवून घेतली। आणि आता ही ना भाजी सगळी ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून ना आपल्याला एक 5 मिनिटं ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे, उकळून चांगली शिजवून घ्यायची आहे। तर इकडे ना थोडंसं पाणी कमी झालं वाटतं, म्हणून थोडंसं डीप करते चमच्यानं। आज ना माझा जो व्हिडिओ आहे तो गौरांग करतोय, कारण की भक्ती मॅडम आमच्या आहेत ना, तर तिला भाजी आवडत नाही पालकची, म्हणून ती आज व्हिडिओ शूट करणार नाही असं कारण सांगितले। तर काही नखरे चालणार नाहीत, मी पहिलेच सांगितले पालक केलेला आहे, सगळ्यांना खावंच लागणार आहे, ऑप्शन काही ठेवलेलाच नाही, त्याच्यामुळे पर्यायाने खाल्लाच पाहिजे। तर इकडे ना आपल्याला बाकीच्या मटेरियल जे लागणार आहे ना ते पहिला कट करून घेते, तोपर्यंत आपला पालक छान शिजेल। टोमॅटो 1, कांदा 1, 2 मोठ्या साईजचे बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर, हे आपल्याला साहित्य आता इकडे भाजीला लागणार आहे। तर हे ना एकदम बारीक बारीक कट करण्याची अपेक्षा माझ्याकडून धरू नका, कारण की मला ना चाकून एकदम बारीक बारीक कट करता येत नाही। सगळ्यांनाच माहीत आहे, जेव्हा काहीतरी एकदम बारीक चिरायचं असेल ना तेव्हा मी विळीचा वापर करते। तर आता ना इथे थोडंसं रपलीच चिरायचं होतं, त्याच्यामुळे मग काय चाकून चिरून घेतलं। अशा मोठ्या मोठ्या थोड्याशा फोडी करून घेतल्या बटाट्याच्या, आणि कांदा पण चांगला चिरून घेतला। आता ना भक्ती आणि गौराम घरी आहेत, मिस्टर अजून ऑफिसमधून यायचे आहेत, संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली। जेव्हा ह्या भाज्या सगळ्या असतील ना, जे फक्त ऑप्शन नसणाऱ्या भाज्या असतील ना, म्हणजे दुसरं काही करणारच नाही, हीच भाजी खावी लागेल असं असणाऱ्या भाज्यांना मी संध्याकाळच्या टायमाला करते, कारण की सगळे बसून एकत्र जेवतो त्यावेळेला मला समोर बघता येतं की खाल्ले की नाही। एरवी कसं होतं, मग टिफिनला द्यावं लागतं ना, मग टिफिन एक्सचेंज करतील किंवा टाकून देतील, काही भरोसा नाही न आवडतं भाजी असली की। त्याच्यामुळे ह्या भाज्यांना मी संध्याकाळच्या वेळेलाच करते। सगळं चिरून वगैरे झालं, छान आपला पालक पण इकडे शिजलेला आहे। कलर तर एवढा भारी ना पाण्याला सुटलाय की नाही, ओरिजिनल हिरवा कलर। तर हे सगळं ना आता गौरांगनं झूम करून दाखवतोय किती कलर चांगला आलेला आहे तो। तर हे ना सगळं मी अगोदर गाळून घेते, म्हणजे आपल्याला भाजीची फोडणी मारेपर्यंत पालक आपला चांगला गार होईल, म्हणजे मिक्सरला लावता येईल म्हणून। तर इकडे ना हा बघा, एक पेंडीचा पालक ना हा एवढूसच झाला, एवढूसच। तर इकडे ना आपण फोडणी मारून घेऊया। कढईमध्ये तेल घातलं, 1 चमचावर जिरं घातलं, आणि त्याच्यामध्ये हा आपला कांदा चांगला ना असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला, ब्राऊन कलर होईपर्यंत। नंतर घातला टॅमॅटो मऊ होईपर्यंत पण भाजून घेतला, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे बटाटा। आता ना बटाटा पहिला मी वाफेवरती शिजवून घेणार आहे, तोपर्यंत मी जे आपला पालक आहे ना तो मिक्सरला वगैरे लावून घेईन। तर इकडे घातलं चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट। ही ना फक्त अशी पण भाजी छान लागते, तर मला ही ना आता करता वेळी पण असं वाटत होतं की ही भाजी अशीच ठेवू का, तर नाही, आपल्याला हे छान मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे। आणि आता घालते आपण चिरून घेतलेली कोथिंबीर सगळीच्या सगळी। तर आता ना सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याला म्हणजे 1-2 मिनिटं का होईना वाफेवरती शिजवून द्यायचं आहे। म्हणजे काय होईल माहितीये का, जे आपण पालक आपलं बारीक मिक्सरला करून वगैरे घेईपर्यंत ना असंच बारीक गॅसवरती ठेवून दिला। हे बघा इतुसा झाला आपला पालक। आता हे पटकन मिक्सरला बारीक करून घेते। अजून थोडंसं गरमच आहे, पूर्णपणे गार झालेला नाहीये, तरी देखील मी घातला मिक्सरला, झाकण लावून वगैरे 1-2 वेळा फिरून घेतलं ना चांगलं बारीक होऊन जाईल, कारण की आता ना त्याच्यामध्ये एकदम पाणीच राहिल्यासारखं झाले। तर छान असं बारीक वगैरे करून घेऊया।
तोपर्यंत बटाटा पण आपल्याला शिजतो छान ना। ओरिजिनल कलर, असा कलर आपण शोधून जर रंगपेटीमध्ये बघितला तर तरी पण सापडणार नाही। तर असा आपला हा कलर छान असा झालेला आहे। कोणाकोणाला आवडते, तर मी ना कधी कधी करते पालक, असं का फारसा आवडत नाही पण करते। तर हे आपल्याला सगळं हे पालक आहे तो बटाट्यावरती घालून घ्यायचं आहे, पुन्हा छान असं मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे। पालक भांड्याला खूप सारा लागला होता म्हणून मी पाणी घातलं आणि ह्याच्यामध्ये पुन्हा हे ओतून दिलं, म्हणजे आपली भाजी ना चांगली शिजेल पण। आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी पाणी एक्स्ट्रा वगैरे घालणार नाहीये। आपला मस्तपैकी पालक तयार आहे, बटाटा पण छान शिजलाय, पालक ऑलरेडी शिजवून घेतला होता।